आज आपण फॉर्मल लेटर पाहणार आहोत. तर बघा क्वेश्चन काय. इमॅजिन इमॅजिन दॅट यू आर अभिषेक, किंवा जर गर्ल असेल तर आकांक्षा व्यंकट सुरू असेल. तर तुम्हाला तुमचं नाव दिलं, हेच नाव लिहायचं आहे तुम्हाला पत्ता लिहिताना. तर तुम्ही जर मुलगा असेल तर काय लिहायचं, अभिषेक व्यंकट सुरू असेल. आणि जर मुलगी असेल तर काय लिहायचं आहे, आकांक्षा व्यंकट सुरू असेल. बघा तुमचा पत्तासुद्धा दिला आहे तुम्हाला, फ्रॉम फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी सोलापूर. नाव रीड द अपील गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. तर हे खाली एक तुम्हाला पॅम्पलेट दिले, ते वाचायचे. बघा काय म्हणते, ब्लड डोनेशन कॅम्प. एक ब्लड डोनेशन कॅम्प आहे, रक्तदान शिबिर आहे. तर त्याचं पॅम्पलेट आहे. काय म्हणते, इट्स सेफ, इट्स सिम्पल अँड इट्स लाईफ सेवर. तर त्याचं ते लोगो, त्यांचं स्लोगन आहे, त्यांचं वाक्य काय की इट्स सेफ. तर ब्लड डोनेशन कॅम्प कसं आहे, सेफ आहे, सिम्पल आहे, सोप्पा आहे, आणि इट्स लाईफ सेवर, त्यामुळं लोकांचे जीव वाचतील. प्लीज सपोर्ट द इनिशिएटिव्ह. तर या आमच्या कार्यक्रमाचं, इनिशिएटिव्हचं तुम्ही काय करा, सपोर्ट करा. म्हणजे येऊन काय करा, तुम्ही ब्लड डोनेट करा. तर डेट किती आहे बघा, नोव्हेंबर 2, 2019. टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत आहे. व्हेन्यू म्हणजे ठिकाण कुठं आहे, इंद्रधनू ओल्ड एज होम. तर एक ओल्ड एज होम आहे, म्हणजे वृद्धाश्रम आहे इंद्रधनू, रामवाडी, डिस्ट्रिक्ट लातूर. ऑर्गनाइज्ड बाय, म्हणजे कोण ऑर्गनाईज केले हे कॅम्प, भालचंद्र ब्लड बँक. तर भालचंद्र ब्लड बँक आहे, पतंगे रोड, रामवाडी. आणि बघा आता इथं त्यानं काय सांगितलं तुम्हाला, बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन. तर रक्तदानाचे काय दिलेत, फायदे दिलेत. रक्तदान जे माणूस करणार आहे त्याच्यासाठी काय काय फायदे आहे, ज्यानं रक्तदान देणार आहे त्याचं काय होते म्हणे, रिड्युसेस द चान्स ऑफ हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅकचं चान्स कमी होते. हे आपल्याला लिहायचे सगळे पॉईंट पत्रामध्ये. आणि एन्हान्सेस द प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल. जेव्हा तुम्ही रक्तदान देता तर नवीन रक्ताच्या पेशी तयार होते लवकर, फास्ट. इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. तर रक्तदान दिल्यानंतर तुमचं एकूणच सगळी जे आहे आरोग्य ते सुधारते. फ्री अट्रॅक्शन. आणि बघा तुम्ही रक्तदान केल्यावर तुमच्यासाठी फ्री ब्लड टेस्ट फॉर शुगर टेस्ट ते फ्री करून देणार आहेत. फ्री कन्सल्टेशन फॉर अंडरवेट पीपल. ज्यांचं अंडरवेट म्हणजे वजन कमी आहे, तर ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी कन्सल्टेशन म्हणजे काय, समुपदेशन करणार आहेत, त्यांना वजन वाढवण्यासाठी काही टिप्स देणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय, फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग द ब्लड. आणि ब्लड डोनेशन झाल्यानंतर प्रत्येकाला एक काय काय गिफ्ट भेटणार आहे. तर आता आपल्याला लिहायचं काय बघा, फॉर्मल लेटर. हे वाचा, फॉर्मल लेटर लिहायचं. काय क्वेश्चन, राईट अ लेटर टू द इनचार्ज ऑफ द कॅम्प. बघा हे जे ब्लड डोनेशनचं जे कॅम्पचा इनचार्ज आहे त्याला तुम्हाला लेटर लिहायचं आहे. आणि काय म्हणायचं आहे, रिक्वेस्टिंग हिम ऑर हर. आता ते जे इनचार्ज आहे, जे माणूस असेल तर हिम असेल, आणि जर महिला असेल तर हर असेल, म्हणून त्याने हिम किंवा हर दिले. टू ऑर्गनाईज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. तर असाच एक ब्लड डोनेशन कॅम्प तुमच्या एरियामध्ये त्यांना ऑर्गनाईज करा. यासाठी तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे त्या ब्लड बँकवाल्यांना. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, फॉर्मल लेटर लिहायचं आहे. चला आता आपण लेटर लिहायला स्टार्ट करतो. आता सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता लिहायचा असते. आता बघा जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे तेच, जर क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल तर तेच लिहावं लागणार आहे तुम्हाला. तर त्यांनी एकदम सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं बघा, काय सांगितलं आहे की तुम्ही काय आहे, अभिषेक किंवा आकांक्षा व्यंकट सुरू असे. तर हे नाव लिहावं लागणार तुम्हाला. फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी सोलापूर, हेच तुम्हाला पत्ता लिहावा लागणार आहे. तर बघा तुम्ही इथं काय करणार, नाव लिहिणार. काय नाव दिलेलं आहे तिथं, अभिषेक व्यंकट सुरवसे हे नाव आहे. त्यांनी काय सांगितले, फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी. हे पत्ता आहे, फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी. आणि पुढे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला, त्यांनी सोलापूर दिले. आता त्यांनी सोलापूर दिलं तरी पण आपण काय करायचं माहिती आहे का, सोलापूर टाकायचं. आणि सोलापूरच्या पुढे पिनकोड पण टाकून द्यायचं. तर सोलापूरच्या पुढे तुम्ही काय करू शकता, पिन पण टाकू शकता. पिनकोड टाकायचा.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डेट टाकायची, पत्र ज्या दिवशी तुम्ही लिहित आहे त्या दिवशीची. आता डेट तुम्ही काय टाकणार, तर हे बघ इथं तुम्हाला जे दिलेलं आहे पॅम्पलेट, ते तुम्ही पॅम्पलेट लिहून तर त्यांना पत्र लिहित आहे, तर डेट याच्यानंतरचीच पाहिजे, 2 नोव्हेंबर 2019च्या नंतरचीच पाहिजे. तर तुम्ही जे पॅम्पलेट पाहिला असणार आणि नंतर जवळपास तुम्ही 5 नोव्हेंबरला पत्र लिहित असणार, 5/5/2019. तर तुम्ही नाव टाकलं, दिलेला पत्ता टाकला, पिनकोड टाकला आणि डेट टाकली. नंतर ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे. आता बघा इथं तुम्हाला सांगितले कोणाला पत्र लिहायचं आहे, द इन्चार्ज ऑफ द कॅम्प. तर तुम्हाला कोणाला पत्र लिहायचं आहे, द इन्चार्ज कशाचा, ब्लड डोनेशन कॅम्पचा. बघा इन्चार्ज ऑफ द ब्लड डोनेशन कॅम्प. तर तुम्ही इथं एक ओळ सोडणार, टू लिहिणार, कॉमा आणि इन्चार्ज कशाचा इन्चार्ज, खाली लिहिणार तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प. त्यांची ब्लड बँक कोणती आहे त्याचा पत्ता दिलेला आहे बघा, भालचंद्र ब्लड बँक, पतंगे रोड, रामवाडी. हे पत्ता लिहायचा तुम्हाला. ब्लड डोनेशन कॅम्प, भालचंद्र ब्लड बँक, भालचंद्र ब्लड बँक. आणि भालचंद्र ब्लड बँक हे त्यांची बँकेचं, ब्लड बँकचं नाव आहे, पतंगे रोड, रामवाडी. पतंगे रोड आणि गावाचं नाव काय, रामवाडी. आणि पिनकोड पण टाकायचा गावाचा, 431605. तर तुम्ही ज्यानं पत्र लिहित आहे त्याचा पत्ता लिहिला, हे लिहिला एवढा. आणि ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पण पत्ता आणि नाव पण लिहून टाकलं. एवढं झाल्यानंतर एक ओळ सोडून तुम्हाला काय करायचं असते, सब्जेक्ट लिहायचं, SUB टाकायचं सब्जेक्ट. आणि बस सब्जेक्ट पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं असते तेच लिहायचं. सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, काय दिलं बघा, राईट अ लेटर टू इन्चार्ज ऑफ द कॅम्प रिक्वेस्टिंग हिम. बघा तुम्हाला काय करायचं, रिक्वेस्ट करायची टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. तर मग तुम्ही कसं लिहिणार, टू रिक्वेस्ट फॉर ऑर्गनायझिंग ब्लड डोनेशन कॅम्प. टू रिक्वेस्ट फॉर ऑर्गनायझिंग ब्लड डोनेशन कॅम्प, याची ही तुमचं काय सब्जेक्ट आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही सॅल्युटेशन देणार. तर काय लिहिणार तुम्ही, रिस्पेक्टेड सर, एक ओळ सोडायची आणि तर स्टार्टिंगपासून काय लिहायचं, रिस्पेक्टेड सर. परत आता पहिल्या पॅसेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्ही जे हे केलेलं आहे म्हणजे त्यांचं पॅम्पलेट ते कुठं पाहिलं, त्यांच्याबद्दल कुठून माहिती भेटली तेच सांगायचं तुम्हाला. तर मग तुम्ही काय लिहिणार, आय हॅव रेड युअर, पॅम्पलेटला काय म्हणतात त्याच्यामध्ये हँडबिल म्हणतात, आय हॅव रेड युअर हँडबिल ऑफ ब्लड डोनेशन कॅम्प. आणि मग तुम्हाला सांगायचं की तुम्हाला वाटते की ते खूप छान गोष्ट आहे, ते खूपच चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला पण ते करायचं आहे ना. तर म्हणून तुम्ही काय म्हणणार की आय थॉट, म्हणजे तुम्हाला वाटते, थॉट म्हणजे थिंकचं पास्ट टेन्स, आय थॉट इट इज
अ ग्रेट, ग्रेट म्हणजे उत्कृष्ट, इट इज अ ग्रेट इनिशिएटिव्ह आणि मग तुम्ही काय लिहिणार, दॅट्स वाय, दॅट्स वाय म्हणजे म्हणून, आय अल्सो वॉन्ट टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन अवर एरिया, की म्हणून मलासुद्धा एक ब्लड डोनेशनचा कॅम्प आमच्या एरियामध्ये ऑर्गनाईज करायचा आहे. हे तुमचा झाला पहिला पॅसेज, इंट्रोडक्शन करायचं. आता बघा, तुम्ही जर पाहिलं असेल त्या तुमच्या याच्यामध्ये पॅम्पलेटमध्ये, द ब्लड डोनेशन करणाऱ्याला एवढे फायदे आहेत है ना, तर हे तुम्हाला त्याच्यात मांडायचे आहेत, ब्लड डोनेशन करणाऱ्याचे फायदे सेकंड पॅसेजमध्ये. तर बघा मग तुम्ही कसं लिहिणार, की ब्लड जे तुम्ही डोनेट करणार आहे तर नुसतं घेणाऱ्यालाच फायदा नाही, तर जे ब्लड देणाऱ्याला सुद्धा फायदा होते. म्हणून तुम्ही कसं लिहिणार, ब्लड डोनेशन म्हणजे रक्तदान इज नॉट ओनली बेनिफिशियल, बेनिफिशियल म्हणजे फायद्यासाठी, इज नॉट ओनली बेनिफिशियल टू द रिसिपियंट, रिसिपियंट म्हणजे जे घेणार आहे ते रिसिपियंट, बट अल्सो, पण कोणाला सुद्धा फायदाकारी आहे, बट अल्सो टू द डोनर. आता बघा हे पूर्ण एक वाक्य आहे, त्याच्यामध्ये मी नॉट ओनली बट अल्सो वापरलं आहे. काय म्हटलं आहे, ब्लड डोनेशन इज नॉट ओनली बेनिफिशियल टू द रिसिपियंट, तर फक्त जे रक्त घेणार आहे त्याच्यासाठीच रक्तदान फायद्याचं नाही, बट अल्सो टू द डोनर, जे रक्तदान करायले. तर तुम्हाला वाटत असेल की रक्त जर आपण दान करत असेल तर आपल्याला काय फायदा आहे, तर रक्तदान करणाऱ्याला फायदा आहे. आता आपल्याला तिथं त्या पॅम्पलेटमध्ये जे पॉईंट दिले आहेत ते सांगायचे आहेत, की रक्तदान करणाऱ्याला कोणते कोणते फायदे आहेत. रक्तदान करणारा पहिला फायदा काय आहे बघा, रिड्युसेस द चान्स ऑफ हार्ट अटॅक. जर तुम्ही नेहमी रक्तदान करत राहिला टाईम टू टाईम तर तुमचा हार्ट अटॅक येण्याचा चान्स कमी होते. तर मग तुम्ही ते लिहिणार ते पॉईंट. डोनेटिंग, बघा कसं लिहितो मी, डोनेटिंग ब्लड reduces chance of heart attack, आणि अजून सोबत एक ॲडिशनल पॉईंट देऊत आपण, अँड हार्ट अटॅक अँड हार्ट डिसीजेस, म्हणून की हृदयाचे दुसरे पण रोग त्याच्यात ते पण कमी होतात. हार्ट डिसीजेस, डिसीज म्हणजे काय, रोग. चला एक पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. काय बघा दुसरा पॉईंट काय होता, वाचा. तर दुसरा पॉईंट आहे, एन्हान्सेस द प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल्स. ज्यानं रक्तदान केले त्याच्या शरीरामध्ये नवीन रक्ताच्या पेशी बनतात जुन्या दिल्यानंतर, म्हणजे रक्तदान केल्यानंतर. तर तुम्हाला काय लिहायचं आहे, इट अल्सो एन्हान्सेस प्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे निर्मिती, निर्मिती होते, प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल्स. त्यामुळे नवीन रक्तपेशींची निर्मिती होते जर तुम्ही जुन्या रक्तपेशींना दान दिल्या तर. आता तिसरा पॉईंट बघूत काय सांगायचा आहे, फायदा, ते लास्ट सांगून टाकूत आपण. बघा, इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ. ते एकूणच सगळं आरोग्य काय होते माणसाचं, इम्प्रूव्ह होते म्हणजे वाढते. बघा, इट इम्प्रूव्ज, बघा इम्प्रूव्हला मी काय करतो, यस लागतो. कसं काय, कारण इथं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे, इट नाही का, आपलं सिंग्युलर सब्जेक्ट आहे. इट इम्प्रूव्ज ओव्हरऑल हेल्थ. कोणाची हेल्थ, इट इम्प्रूव्ज ओव्हरऑल हेल्थ ऑफ डोनर, ज्यांना दान द्यायले, ऑफ द डोनर.
आता रक्तदान द्यायला माणूस यायलं तर त्याला आपल्याला सांगावं लागणार ना की रक्तदान होण्याचे काय काय फायदे आहेत. तर बघा हे पूर्ण पॅसेज आहे एवढा मी जे लिहिलेलं आहे इथून, ते आपण काय दिले तर रक्तदान करण्याचे फायदे सांगितले, तर ते आपल्याला पॉईंट त्यानं लिहून दिलेले आहेत त्यांच्या कशामध्ये पॅम्पलेटमध्ये. तेच एक एक पॉईंट आपण फक्त वाक्य बनवून सांगितलेलं आहे. तर दुसरा पूर्ण पॅसेज कसाचा आहे आपला रक्तदानाचे फायदे सांगायचे आहेत आपल्याला. त्यामुळं ते रक्तदान देण्यास लोक काय करतील तयार होतील आणि लोक उत्साहाने येतील की त्यांचासुद्धा रक्तदानमध्ये काय आहे फायदा आहे. परत बघा एकदा तुम्ही काय केलं रिस्पेक्टेड सर सॅल्युटेशन दिलं. त्याच्यानंतर हे जे पहिला पॅसेज आहे इथून या आयपासून ते तुमचा कुठपर्यंत पॅसेज आहे या एरियापर्यंत, या पॅसेजमध्ये तुम्ही तुमची ओळख तुम्ही सांगितलं की त्यांच्याबद्दल तुम्हाला कुठून माहिती कळाली. पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं त्यांच्याबद्दल कुठून ऐकलं तुम्ही, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला त्यांचा हे सांगितला उद्देश की तुम्हाला पण ते ब्लड डोनेशन कॅम्प जे आहे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये ठेवायचं, म्हणून ते तुम्ही उद्देश सांगितला. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पचे फायदे सांगितले. तर बघा तिसऱ्या याच्यामध्ये परत तुम्ही प्रश्न तुम्हाला लिहावंच लागणार आहे, कारण प्रश्नामध्येच याचं जवळपास अर्ध उत्तर असते. त्यांनी सांगितलेलं असते की काय करायचे. आता बघा पुढचा पॉईंटमध्ये काय लिहायचं तुम्हाला, जर तुम्ही रक्तदान करायला आले तर तुम्हाला अजून अदर ॲट्रॅक्शन म्हणजे अजून काय काय फायदे आहेत. एक तर फ्री ब्लड टेस्ट शुगर भेटणार आहे तुम्हाला, फ्री कन्सल्टेशन फॉर अंडरवेट पीपल आणि फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग द ब्लड. या 3 गोष्टी भेटणार आहेत ज्याने रक्तदान दिलं. तर ते आपल्याला एक पॅसेज बनवावं लागणार आहे तिसरा, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी सांगायच्यात. बघा तर नवीन पॅसेज बनवत होता आपण. तर पहिला याच्यामध्ये काय जे रक्तदान द्यायला येणार आहेत लोक त्यांना काय भेटणार आहे फ्री ब्लड टेस्ट शुगर भेटणार आहे. तर बघा पीपल म्हणजे लोकांना काय पीपल विल गेट अ फ्री ब्लड शुगर टेस्ट इन द कॅम्प. तर लोकांना फ्री ब्लड शुगर टेस्ट पण भेटेल कॅम्पमध्ये, ते पण त्यांच्यासाठी फायद्याचं राहील, म्हणून लोक येतील रक्तदान द्यायला. तर हे पण आपण एक वाक्य सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय वाक्य सांगायचं बघा तुम्ही परत येऊन फ्री कन्सल्टेशन फॉर अंडरवेट पीपल. तर ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी काय कन्सल्टेशन म्हणजे समुपदेशन, म्हणजे त्यांच्यासाठी सांगणार आहेत की ते काय खाव काय नाही सल्ला देणार आहेत. मग काय कसं लिहिणार तुम्ही अंडर वेट पीपल विल, आता थोडं वेगळं वाक्य बनवतो बघा, विल बी बेनिफिटेड बाय युअर एक्सपर्ट कन्सल्टेशन. कन्सल्टेशन म्हणजे काय की तुमच्या एकदम एक्सपर्ट रायनं तुमच्या एक्सपर्ट सल्ल्यानं कोणाला फायदा विल बी बेनिफिटेड म्हणजे कोणाला फायदा होणार आहे अंडरवेट पीपलला, म्हणजे ज्यांचं वजन कमी आहे तर त्यांना फायदा होईल. असं थोडंसं वेगळ्या प्रकारे वाक्य लिहिलं तर त्यामुळं काय होते की त्यांना कळते की तुम्हीच लेटर लिहिलेलं आहे, कुठं बघून वगैरे लिहिलेलं नाही आहे. तर स्वतःचे मनाचे वाक्य बनवायचे जास्तीत जास्त तुम्हाला. नंबर 3चा पॉईंट आहे आणि फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग ब्लड. तर ब्लड डोनेशन नंतर काय भेटणार आहे फ्री गिफ्टसुद्धा भेटणार आहे. बघा आता परत तिसरा पॉईंट लिहायचा आपल्याला, द ब्लड डोनर विल गेट अ गिफ्ट आफ्टर म्हणजे नंतर डोनेटिंग द ब्लड. आणि शेवटी अजून एक मी मनाला लाईन लिहितो, हे एवढे वरचे सगळे जे फायदे आहेत त्यामुळे लोकांना काय भेटेल रक्तदान देण्याची प्रेरणा भेटेल, असं वाक्य लिहितो मी. बघा मग मी काय लिहिणार ऑल दीज बेनिफिट्स विल एनकरेज म्हणजे काय लोकांना प्रेरणा भेटेल, एनकरेज
people to come येण्याची and donate their लाईफ सेविंग. आता थोडेसे ॲडजेक्टिव्ह टाकायचे, म्हणजे कसं आहे आपलं लेटर छान दिसते, लाईफ सेविंग ब्लड. ऑल these बेनिफिट्स विल एनकरेज पीपल टू कम अँड डोनेट देअर लाईफ सेविंग ब्लड. या सगळ्या गोष्टींमुळं, या सगळ्या फायद्यांमुळं लोकांना काय भेटेल, प्रेरणा भेटेल आणि ते येऊन काय करतील, रक्तदान करतील. बघा हे पॅसेज लिहिला. परत लोकांना अजून ॲडिशनल काय फायदे आहेत हे पॅसेज लिहिला आपण दुसरा, ज्याच्यामध्ये रक्तदान करणाऱ्याला कोणते कोणते शारीरिक फायदे आहेत. पहिला पॅसेज लिहिला त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन दिलं. बघा एक पॅसेज नंबर हे 1 आहे, हे पॅसेज नंबर 2 आहे, हे पॅसेज नंबर 3 आहे. आता चौथा पॅसेज लिहायचा आहे आपल्याला, त्याला एंडिंग करायचं, स्वीट एक छोटीशी एंडिंग करायचं की आता आपलं हेतू काय होता, त्यांनी तुमच्या एरियामध्ये येऊन तसाच ब्लड डोनेशन एक कॅम्प घ्यावं म्हणून त्याला तुम्हाला रिक्वेस्ट करायची. म्हणून तुम्ही काय करणार, सो आय रिक्वेस्ट यू, म्हणजे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, म्हणजे विनंती करतो, टू अरेंज, म्हणजे अरेंज म्हणजे करा, आमच्या इकडं उपलब्ध करून द्या, अरेंज सच अ ब्लड डोनेशन कॅम्प इन अवर एरिया. आणि मग तुम्ही काय सांगणार की म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तसाच एक ब्लड डोनेशन कॅम्प आमच्या एरियामध्ये सुद्धा तुम्ही अरेंज करा. आणि मग तुम्ही त्यांना थोडंसं तारीख वगैरे सांगू शकता की या दिवशी तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करू शकता. आता बघा तुम्ही तारीख नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही जे लिहायले ते 5 नोव्हेंबर 2019ला लिहायले. तर मग नोव्हेंबर महिन्यामध्ये नॉर्मली काय दिवाळी असते, तुम्ही म्हणू शकता की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या चांगल्या कामाची तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणून तुम्ही काय करू शकता, त्यांना सजेस्ट करा, वी कॅन अरेंज द कॅम्प ऑन द, आता शुभ मुहूर्ताला काय म्हणतात, ऑस्पेशियस ऑकेजन, ऑकेजन म्हणजे मुहूर्त, ऑस्पेशियस ऑकेजन ऑफ दिवाळी, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण ते अरेंज करू शकतो. आणि मग शेवटी तुम्ही काय सांगणार की जर तुम्हाला शक्य होत असेल तर कृपया कळवा. म्हणून तुम्ही कसं लिहिणार, सो लेट बी नो इफ यू कॅन अरेंज द कॅम्प. आणि शेवटी मग तुम्ही काय करणार, खाली युअर सिन्सिअरली जे असते ते आपलं तुम्ही लिहिणार इथं, युअर्स सिन्सिअरली, आणि तुम्हाला काय नाव दिलं तर अभिषेक व्यंकट सुरवसे, अभिषेक व्यंकट सुरवसे. परत एकदा बघा, स्टार्टिंगपासून सांगतो मी तुम्हाला हे तुम्ही जे पाठवणार आहे त्यांचा पत्ता लिहिणार आहे, त्याला हाफ मार्क भेटणार तुम्हाला. ज्याला तुम्हाला पाठवायचं त्यांचा पत्ता लिहिणार, त्याला तुम्हाला हाफ मार्क भेटणार. आणि हे सब्जेक्ट आणि या सॅल्युटेशनसाठी तुम्हाला काय भेटणार आहे, हाफ मार्क भेटणार आहे, 1.5 मार्क झाले तुम्हाला. आणि शेवटची जी एंडिंग आहे, एंडिंग युअर सिन्सिअरली असं आणि तुमचं नाव लिहिण्यासाठी तुम्हाला हाफ मार्क, 2 मार्क झाले. आणि हे मधले जे तुमचे 4 पॅसेज आहेत, 4 पॅसेज याला भेटतात तुम्हाला 2 मार्क की तुम्ही कशा पद्धतीने लिहिले. आणि त्याच्यामध्ये जर ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसतील तर अजून 1 मार्क भेटते.
तर पूर्ण यामधल्या एवढ्या 4 पॅसेजसाठी तुम्हाला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. तर बघा, एक तर पहिला इंट्रोडक्शनवाला पॅसेज लिहायचा आहे. त्या इंट्रोडक्शनवाला पॅसेज, नंतर दुसरा बेनिफिट्स वगैरे जे दिलेले असतील तुम्हाला पॅम्पलेटमध्ये त्याचा पॅसेज, तिसरा पण त्याचाच पॅसेज, आणि चौथा जे आहे ते एंडिंगवाला पॅसेज आहे. तर लिहून घेताना तुम्ही पॉज करून वाटल्यास लिहून घेत जा प्रत्येक पॅसेज इथं. जर पण मी लिहिताना मला सोबतच लिहून घेत जा, तर तुम्हाला जास्त लक्षात येईल की प्रत्येक वाक्याची रचना कशी आहे आणि प्रत्येक वाक्याचा अर्थ किती आहे आणि किती वाक्य आपण लिहू शकतो. तर जेवढं छोटं ठेवता येईल तेवढं छोटं ठेवत जा, कारण जास्त मोठं केलं तर तुम्ही चुका पण जास्त होत जाणार. पण जेवढं आवश्यक आहे तेवढं लिहावं पण लागणार आहे. 4 पॅसेज तर तुम्हाला करावंच लागणार आहे.